9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे। पण प्रश्न असा आहे की ही निवडणूक फक्त औपचारिक राहणार आहे की खरंच यात काहीतरी अनपेक्षित घडू शकतं? कारण आकडेमोड स्पष्ट दाखवतेय की संसदेमध्ये एनडीए आघाडीला बहुमत आहे, त्यामुळे सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती होणार आहेत हे जवळपास फिक्स आहे। मग तरीही काँग्रेसनं आपला उमेदवार का दिलाय? भाजपकडून या निवडणुकीत बिनविरोध उमेदवार निवडावा यासाठी प्रयत्न झाले होते, मग काँग्रेसने असा डाव टाकायची गरज का वाटली? राजकारणात कधीही गेम पलटू शकतो असं विश्लेषक नेहमी सांगतात, पण खरोखरच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक धक्कादायक होईल का? धक्कादायक वळण घेईल का? की सर्व काही अंदाजाप्रमाणेच होणार आहे? या निवडणुकीत नक्की मेघ काय? चला बोलूयात। नमस्कार, मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत। 21 जुलैला उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला। खरं तर त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत चालला असता, पण त्यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची घोषणा झाली। अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट होती। एनडीएने आपला उमेदवार सीपी राधाकृष्णन असतील असं घोषित केलं। भाजपच्या प्रयत्नानुसार ही निवडणूक शक्यतो बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा होती। विरोधी पक्षासोबतही बिनविरोध होण्यासाठी चर्चाही करण्यात आल्या होत्या। काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे यांना भाजपकडून फोन करून बिनविरोध निवडणुकीसाठी पाठिंबा मागण्यात आल्याचं चर्चा देखील सुरू झाली। महाराष्ट्रातही असे प्रयत्न झाले। देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फोन केला होता आणि सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल असून त्यांचे मतदार हे महाराष्ट्रातीलच आहेत असं फडणवीसांनी म्हणल्याचं संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। पण तरीही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी एनडीएला पाठिंबा देण्यास नकार दिला। त्यामुळे आता ही निवडणूक एनडीएचे सीपी राधाकृष्णन विरुद्ध इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी यांच्यात होणार आहे हे फिक्स आहे। आता खरं तर निवडणूक हा आकड्यांचा खेळ आहे, पण राजकारणात आकडे नेते कधीही बदलू शकतात, त्यामुळे कोणतीही गोष्ट ठरलेली आहे असं समजू शकत नाही। आता बघा, दोन्ही उमेदवार हे दक्षिण भारतातून आहेत। सीपी राधाकृष्णन यांना भाजपने निवडण्यामागचं कारण स्पष्ट आहे। दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जसे की आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक इथं भाजपची सत्ता नाहीये किंवा पूर्ण सत्ता नाहीये। या राज्यामध्ये काँग्रेसचं वर्चस्व जास्त असल्यामुळे दक्षिण भारतात पकड मजबूत करण्यासाठी आणि तिथल्या मतांना भाजपच्या दिशेने वळवण्यासाठी भाजपनं हा डाव रचलाय असं जाणकार सांगतात। इंडिया आघाडीचे देखील बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवार म्हणून का निवडले गेले? कारण ते देखील दक्षिण भारतातून आहेत। काँग्रेसनं हा डाव खेळलाय ज्यामुळे भाजपचा दक्षिण भारतात रुजण्याचा प्रयत्न फसेल। थोडक्यात काय तर ही निवडणूक फक्त आकड्यांचा खेळ नाहीये, तर दक्षिण भारतातील राजकीय पकड आणि संदेश यावर आधारित एक मोठा डाव आहे असं देखील विश्लेषक सांगतात। आता आपण उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कशी असते, यामधील आकड्यांचा खेळ कसा होतो हे पाहूयात, म्हणजे आपण हे प्रकरण सविस्तर समजू शकू। आधी निवडणूक कशी होते हे समजून घेऊयात। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत फक्त लोकसभा आणि राज्यसभेचे खासदारच मतदान करतात। या निवडणुकीत व्हीप जारी करण्यात येत नाही। व्हीप जारी न करता ही निवडणूक होते आणि हे मतदान गुप्त असतं, त्यामुळे खासदार निर्भीडपणे ज्याला हवं त्याला मत देऊ शकतात। आता हा जो मतदानाचा निकाल ठरतो तो लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या संख्याबळावर। भारताच्या लोकसभेचं संख्याबळ 543 आहे। सध्या एक जागा रिक्त असल्यामुळे लोकसभेत 542 खासदार आहेत। राज्यसभेचे एकूण संख्याबळ 245 आहे, त्यातील 5 जागा रिक्त आहेत। म्हणजेच संसदेतील एकूण खासदारांची संख्या 782 आहे। विजयी होण्यासाठी उमेदवाराला किमान 391 मतं मिळणं आवश्यक आहे। आता पक्षनिहाय गणित आपण इथं पाहूयात। सध्या एनडीए मध्ये लोकसभेत 293 आणि राज्यसभेत 129 असे दोन्ही मिळून 422 खासदार आहेत। इंडिया आघाडीमध्ये लोकसभेत 234 आणि राज्यसभेत 78 असे मिळून एकूण 312 खासदार आहेत। अपक्ष आणि तटस्थ खासदार पाहिले तर ते 48 आहेत। आता गणित पाहिलं तर 422 हा आकडा बहुमतापेक्षाही जास्त आहे। 48 अपक्ष खासदार संपूर्णपणे इंडिया आघाडीच्या बाजूने गेले तरी सुद्धा बहुमताचा आकडा इंडिया आघाडी पार करू शकत नाही हे इथं स्पष्ट दिसतंय। तरीही मग काँग्रेसनं आपला उमेदवार का बरं उभा केला असेल? यामागे मुख्य 2 कारणं असल्याचं विश्लेषक सांगतात। याबद्दल देखील आता आपण सविस्तर चर्चा करूयात।
उपराष्ट्रपती निवडणुकीत ऐन वेळेला गेम पलटू शकतो का, हे पाहताना काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. काही महिन्यांपूर्वी किंवा अगदी काही दिवसांपूर्वी काही मित्रपक्ष भाजपवर नाराज असल्याचं बोललं जात होतं. आंध्र प्रदेशातील TDPचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनीही भाजपबद्दल नाराजी व्यक्त केली होती. राज्यसभेत TDPचे 2 खासदार आहेत तर लोकसभेत 16 खासदार आहेत. हे सगळं झाल्यानंतर आता CP राधाकृष्णन यांना त्यांनी पाठिंबा दिलाय. पण आता नाराजी कशी केव्हा फिरेल हे काही सांगता येत नाही. त्याचबरोबर आंध्र प्रदेशच्या विरोधी पक्षातील YSR काँग्रेसचे राज्यसभेत 7 तर लोकसभेत 4 सदस्य आहेत आणि तेलंगणातील BRSचे राज्यसभेत 4 खासदार आहेत. आता हे पक्ष कोणाच्या बाजूने मतदान करतील, खासदार कसे फिरतील हे अजून स्पष्ट नाहीये. तसेच नितीश कुमार यांच्या JDUचे 12 खासदार आहेत, पण त्यांच्या नेमक्या मतदानाचा निर्णय काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. मित्रपक्ष नाराज आहेत याचा अर्थ असा नाहीये की ते आपल्या विरोधी पक्षाला मतदान करतील किंवा काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देतील असंही स्पष्ट सांगता येत नाही. तसेच महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे गटातील काही नेते भाजप सोबत असलेल्या सुप्त संघर्षामध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदानाचा निर्णयही सध्या निश्चित नाही आहे असं आपण म्हणू शकतो. विश्लेषकांच्या मते या परिस्थितीत 2 शक्यता आहेत. काही मित्रपक्षांच्या नाराजीचा विचार करून त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदान दिलं तर गेम नक्कीच पलटू शकतो. परंतु मित्रपक्ष नाराज आहेत म्हणून ते आपोआप काँग्रेसच्या बाजूने मतदान करतील असंही निश्चित नाही. थोडक्यात ऐन वेळेला उपराष्ट्रपती निवडणुकीत मोठा उलटफेरा होऊ शकतो. कारण काय तर मित्रपक्षांची मतं, विरोधी पक्षाची रणनीती, एखाद्या अपक्ष खासदाराचा जर निर्णय बदलला तर ती गोष्ट, यामुळेच राज्यसभेतील आणि लोकसभेतील आकडेवारीवर हे सगळं जे निवडणुकीचं रिंगण आहे ते बदलण्याची शक्यता कायम राहते. त्यामुळे राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. या सगळ्या मुद्द्यामुळं ही निवडणूक पलटू देखील शकते असं विश्लेषक सांगतात. पण तुमचं मत काय? खरंच असं होईल का की CP राधाकृष्णन हेच पुढचे उपराष्ट्रपती ठरतील? काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा.